नाही, खूप सारी तयारी आता चालू आहे. आता त्याच्या काही बैठका झालेल्या आहेत. अगदी पुण्यापासून वारी निघाल्यापासून किंवा देहूपासून निघाल्यापासून वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणखीन काय वेगळं करता येते याचं नियोजन आपण करतोय. यावर्षी आपण शहरामध्ये काही वेगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो आणि कॉरिडॉरच्या पार्श्वभूमीवर आता ही जी काम चालू आहे त्याबद्दलची शेवटची वारी आहे की इथून पुढं कॉरिडॉरचं काम चालू होईल आणि एक पंढरपूरच्या कॉरिडॉरच्या निर्मितीनंतर एक वेगळ्या पद्धतीचा माहोल वातावरण या ठिकाणी तयार होईल. त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आता ही वारी यावर्षी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करतो. आता कॉरिडॉरचा पण विषय काढला. कॉरिडॉर संदर्भात काही वेगळं प्राधिकरण करण्याची नाही. नाही, मला वाटत नाही त्याची आता इतक्यात आवश्यकता आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातला निर्णय घेतील. परंतु वारीच्या संदर्भातल्या जवळजवळ सगळ्या गोष्टी आता पुढे गेलेल्या आहेत. शिखर समितीची मान्यता आलेली आहे. बाकी सगळ्या गोष्टी जवळजवळ आता झालेल्या आहेत आणि आता अंतिम जो विषय आहे तो टेंडर काढण्याची प्रक्रिया, जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया या संदर्भात काम चालू होईल. वारीनंतर आपण सगळ्या इथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांना अपेक्षित असणारं नुकसान भरपाई देऊन आपण वारीचं काम चालू, आपलं कॉरिडॉरचं काम चालू. आषाढीला असं नाही, आषाढीला पूजा तर होईल आणि पंढरीत सेवा तर रोजच होत असते. आषाढीत होते, रोज होते. तर हे सेवेचंच काम आहे आणि मुख्यमंत्री महोदय चालू करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.